कपिल नगर पुलिस ने अग्निशस्त्र लेकर घूम रहे एक आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस को सूचना मिली थी कि एक बर्गमैन गाड़ी में युवक के पास आग्नेयास्त्र है। पुलिस ने गाड़ी को रोककर उसकी तलाशी ली, जिसमें आरोपी नदीम अंसारी उम्र 23 वर्ष के पास से देसी बनावट का प्राण घातक आग्नेयास्त्र, मैगजीन और एक जिंदा कारतूस बरामद हुआ। आरोपी ने इसे अर्जुन नामक व्यक्ति से लाने की बात कही। साथ ही आरोपी का मोबाइल फोन और सुजुकी बर्गमैन बाइक भी जब्त की गई है। कुल जब्त सामान की कीमत लगभग 2 लाख रुपए आंकी गई है। आरोपी को कार्रवाई के लिए कपिल नगर पुलिस के हवाले किया गया है। मामले की आगे की जांच जारी है। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सरांच्या स्पष्ट सर्वांना सूचना होते की जे अवैध अग्निशस्त्र जे आरोपी वापरतात किंवा ज्याच्याकडे आहे त्याच्याबाबत शोध घेऊन कडक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे क्राईम ब्रँचच्या सर्व पथकांना सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुसार सामाजिक सुरक्षा पथक जे क्राईम ब्रँचचं एक महत्त्वाचं पथक आहे, त्या पथकानं परवा एका त्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या अनुषंगानं गेले 3 ते 4 दिवस आपण त्या संबंधित आरोपीचा शोध घेत होतो आणि काल त्याच्यामध्ये माहितीप्रमाणे सत्यता आढळून आलेलं आहे। त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्याच्याकडे एक अग्निशस्त्र त्याचबरोबर एक जिवंत बुलेट सुद्धा मिळून आलेला आहे। तो आरोपी जो आहे तो यशोधरनगरच्या हद्दीतला राहणारा आहे आणि गुन्हा कपिलनगरच्या हद्दीमध्ये तो मिळून आल्या कारणामुळे कपिलनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपी जो आहे त्याच्यामध्ये त्या आरोपीचं नाव नदीम अंसारी वल्द मोहम्मद जावेद अंसारी असं असून तो यशोधरनगर हद्दीतला राहणारा आहे। त्या अनुषंगानं त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडे एक मोटरसायकल सुद्धा मिळालेली आहे आणि अग्निशस्त्राने एक राऊंड मिळालेला आहे। आता हे अग्निशस्त्र कुठून आणलं त्याबाबत अधिक आता सध्याचा तपास त्याचा सुरू आहे। सध्या हे गुन्हा पुढील तपासासाठी कपिलनगर पोलीस स्टेशन इकडे देण्यात आलेलं आहे। सामाजिक सुरक्षा विभाग जो गुन्हे शाखेतील एक महत्त्वाचा विभाग आहे, त्या पथकामार्फत पोलीस निरीक्षक राहुल शिरे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये टोटल एक दुचाकी वाहन, आरोपीचा मोबाईल आणि वेपन असा 2,02,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला।